नमस्कार मंडळी पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासंदर्भात आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना उपराष्ट्रपती जयदीप धाकड यांच्या माध्यमातून काही माहिती दिलेली, म्हणजे शेतकऱ्यांना वर्षाला 30,000 रुपयाचं अनुदान हे दिलं जाईल अशा पद्धतीची माहिती जयदीप धाकड यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मग पीएम किसानचा 20वा हप्ता 20 जूनला जमा होणार आहे का, आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना वर्षाला 30,000 रुपये मिळणार आहेत का, याविषयी थोडक्यात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार। म्हणजे मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान होते किंवा शेती पिकाला जे काही पैशाची गरज असते, खत बी बियाणं असेल त्याच्यासाठी पैशाची गरज असते, आणि शेतकऱ्यांचं जे काही सोयाबीन असेल, कापूस असेल, हरभरा असेल, तूर असेल, या पिकाला कदाचित भाव राहिलेला नाही, कोणत्याही प्रकारचा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही। आणि जे काही केंद्राचं धोरण असेल त्याचबरोबर राज्याचं धोरण असेल, याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही पिकं असतील त्या पिकाला भाव मिळत नाही। आणि त्यासाठी जे काही उपराष्ट्रपती आहेत जयदीप धाकड यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पीएम किसानच्या जे काही 20वा हप्ता आहे त्या 20व्या हप्त्यासंदर्भात किंवा वर्षाला 30,000 रुपयाचे जे काही वर्षाला 6,000 रुपये मिळतात, त्याऐवजी शेतकऱ्यांना 30,000 रुपयाचं अनुदान हे देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून करण्यात आली होती। आणि त्या मागणीला कुठंतरी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्याच्यावरती विचार करेल, आणि शेतकऱ्यांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे। कारण तर शेतकऱ्यांचं जे काही पीक असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, इत्यादी पिकाला भाव नसल्या कारणाने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे। आणि एक साहजिकच आहे की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने उपराष्ट्रपती बनतात त्या पद्धतीने शेतकऱ्यांना वर्षाला 30,000 रुपये दिले गेले पाहिजेत।